हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या वाठार रस्त्यावर सोनाई नावाच्या बंगल्यात कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी सोमनाथ लखू माने हे पत्नीसह राहतात. माने हे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी होमगार्डनं आणण्यासाठी बुधवारी जालना इथं गेले होते. ते जालना इथं गेल्यानं त्यांची पत्नी घर बंद करून रेंदाळ इथं माहेरी गेल्या होत्या. या संधीचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंद तिजोरी उचकटून तिजोरीतील सोन्याच्या 2 चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, गंठण, कानातील रिंगा, राणीहार, बांगड्या, अंगठ्या असा सुमारे 25 लाख रुपये किमतीचं 21 तोळे सोनं आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. आज पहाटे माने हे घरी परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याबाबत त्यांनी पेठवडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन थांबलं. चोरट्यांनी पोलिसाच्या घरातच चोरी केल्यानं खळबळ उडाली आहे.